आपण चर्चचा पहिला वर्धापन दिन साजरा करणार आहोत. आपल्या चर्चला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे, झालेला आहे. येशूच्या गावामध्येच आम्ही आपल्या चर्चला 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त कोणाला काही विशेष दान द्यायचा असेल, काही ऋतूतलं उत्तम बीज द्यायचं असेल, जे आपण वर्षभर हंगाम जो आपला आपण पेरलेला आहे तर ती कापण्याची वेळ आलेली आहे. जसं मागच्या रविवारी सांगितलं की हंगाम कापण्याची वेळ आपली आलेली आहे. वर्षभर आपण परमेश्वराच्या मंदिरात जे रोवलेलं आहे, आज त्याचे काय अभिषेक, त्याचा जो आशीर्वाद आहे तो कापण्याची वेळ आली. तो अभिषेक स्वतःवरती, तो आशीर्वाद स्वतःवरती घेण्याची वेळ आपली आलेली आहे. तर परमेश्वराच्या राज्यासाठी कोणाला काही विशेष दान द्यायचं असेल तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की चर्चच्या काही गरजा आहेत, आपल्या मंडळीच्या काही गरजा आहेत. जसं मीडिया आणि साऊंड इक्विपमेंटची गरज आहे. जसं आपण पाहतो की थोडं माईकचा त्रास देतो आपल्याला स्तुती आराधना करताना. तर आपल्या सगळ्यांची इच्छा आहे ना की माईकने त्रास द्यावा, बरोबर? जे काही स्तुती आराधना चालेल, मेसेज चालेल, याच्यामध्ये कसली अडचण आणि अडथळा येऊ नये. परमेश्वराचं वचन कसल्याही अडथळ्याशिवाय आपल्यापर्यंत पोहोचावं. तर ह्या काही गरजा आहेत चर्चच्या. जे माईक आहे, साऊंड इक्विपमेंट आहे, त्याच्यासाठी जर कोणाला विशेष दान द्यायचं असेल, परमेश्वर जर तुमच्या हृदयामध्ये ओझं घालत असेल तर तुम्ही सरळ हाताने तुमचं दान द्या. त्याचा वापर परमेश्वराच्या राज्यासाठीच होणार आहे, चर्चच्या गरजा भागण्यासाठीच होणार आहे. आपण चर्चसाठी जागा आणि हॉल देखील शोधत आहोत. तर त्यासाठी देखील परमेश्वर जर तुमच्या हृदयामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे काही ओझं घालत असेल तर आपण सरळ हाताने आपला हात पुढे करावा, आपल्या चर्चसाठी एक आशीर्वाद करावं, एवढीच विनंती आहे. जर तुमच्याही नजरेमध्ये कुठे हॉल असेल, काही जागा असेल की जिथं सुसज्ज वॉशरूम, सगळ्या सुसज्ज हॉल असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता, तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की 2 ऑगस्टला सकाळी 11 वाजता विशेष सभा असणार आहे. एक स्पेशल सर्व्हिस असणार आहे 2 ऑगस्टला. सकाळी 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. संपूर्ण आपल्या परिवाराला घेऊन आभार प्रदर्शनाची सेवा असणार आहे 2 ऑगस्टला. त्यानंतर 3 ऑगस्टला संध्याकाळी 6 नंतर आपली सभा सुरू होणार आहे. 7 वाजता आपली सभा सुरू होणार आहे. तर संध्याकाळी 3 ऑगस्टला देखील 7 वाजता आपण उपस्थित राहू शकता. आपल्या प्रियजनांना, आपल्या परिवाराला घेऊन आपण चर्चचा पहिला जो वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत, यामध्ये सर्वांनी आत्म्याने, आनंदाने, जल्लोषाने आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचं आहे. आणि आपल्या जे परमेश्वराने आपल्याला जी मंडळी दिलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराचे आभार प्रदर्शन आणि थँक्स गिव्हिंग करायचे आहे. तर यासाठी देखील जर परमेश्वर काही विशेष दानासाठी जर आपल्या हृदयामध्ये घालत असेल की तू हे गोष्ट केली पाहिजे, जसं आता आपल्या चर्चचं क्वायर आहे, क्वायरमध्ये जर कोणाला यायचं असेल, क्वायरच्या द्वारे स्तुती आराधना करण्याद्वारे जर कोणाला सेवा करायची असेल तर तुमचं स्वागत आहे. चर्चचं मीडिया सांभाळणं, या गोष्टींमध्ये जर कोणाला परमेश्वराचं काम करायचं असेल, चर्चचं काम करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. अजूनही काही गोष्टी आहेत ज्या चर्चच्या बाबतीत, चर्चच्या विषयामध्ये जर तुम्हाला वाटत आहे प्रत्येकाला की आपण असं केलं पाहिजे पास्टर, आपण आपल्या चर्चसाठी ह्या गोष्टी करूयात, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या विचारांचा आदर केला जाईल, तुमच्या मतांचा आदर केला जाईल, त्यानुसार इम्प्लिमेंट आपण करूया. तर या सगळ्या गोष्टी आहेत, ही छोटीशी सूचना आहे. इथून पुढची संपूर्ण वेळ आपण परमेश्वराच्या हाती देऊयात. आपण आपलं हृदय, आपलं मन, आपले विचार परमेश्वराच्या वचनासाठी, त्याच्या येणाऱ्या वचनाद्वारे त्याच्याकडून जो अभिषेक आपल्यावर येणार आहे त्याच्यासाठी आपण करूया. आपण या वेळेला टाळ्या वाजवून आपले परमेश्वराच्या अभिषेक सेवक पास्टर रोनक प्रदेशी यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि आपण परमेश्वराच्या हाती सर्व वेळ देऊया. Praise the Lord. I'm feeling the presence of the Lord. परमेश्वराची सामर्थ्यशाली त्याचा अनुभव परमेश्वर आम्हाला देत आहे आणि खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. Amen. Hallelujah. He is here. God is here. प्रभू उठला आहे. आम्हाला ही घोषणा करण्यासाठी आम्हाला रिझर्वेशन द्यायची वाट बघायची गरज नाही. Amen.
आमचा प्रभू आमच्यामध्ये उठलेला आहे. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश माझ्यावरती आलेला आहे. Amen. Amen. Hallelujah, Jesus. We are the people of light. We are not the people of darkness. आम्ही या जगाचे नाही आहोत, आम्ही आमच्या परमेश्वराचे प्रकाशाची प्रजा आहोत. Amen. Hallelujah. सगळ्यांचे सुख चांगले झालेले आहे. Amen. खरंच किती जण चांगले झोपून आलेले आहेत. Amen. Good. किती जणांनी चांगला नाश्ता केलेला आहे. Amen. Good. We have food, we have shelter, and we have good sleep. आपण चांगली झोप काढलेली आहे. आपण चांगले कपडे घालून, आपण चांगला नाश्ता करून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. पण कोणीतरी तुमच्यासाठी जागा होतं. आमचा परमेश्वर कधी झोपत नाही, कधी डुलकीही घेत नाही, कधी त्याची पापणी पण झाकली जात नाही. एक छोटीशी झपकी, छोटीशी डुलकी देखील तो घेत नाही. माहिती कशी डुलकी कशी लागते माहिती? आता मला कार चालवताना आता मी डुलक्या मारत आलो, कारण मी रात्रभर झोपलो नाही. मला माहिती आहे डुलक्या मारणं काय असतं. बट एखादी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती असते तेव्हा झोप उडून जाते, आमचं भूक उडून जाते. फक्त आम्हाला देवाची सेवा दिसते, देवाचा गौरव आम्हाला दिसतो. हालेलुया. किती जण देवाच्या गौरवासाठी तयार आहेत, किती जणांना सेवा करायची. व्हेरी गुड. सेवा सगळ्यांना करायची आहे. आपण सेवा करण्यासाठीच आपण वचन वाचूया. करंथियन्स पहिली पत्र, फर्स्ट करंथियन्स 12. या सेवेला सेवकांची गरज आहे. या सेवेला योद्ध्यांची गरज आहे. या सेवेला सेवकांची गरज आहे. या सेवेला योद्ध्यांची गरज आहे. We need warriors in this ministry. If you are willing, 1 Corinthians 12:28, 12वा अध्याय 28वा वचन. असं देवाने मंडळी कित्येकांना नेमले आहे. प्रथम आहेत प्रेषित, दुसरे आहेत संदेशे, तिसरे आहेत शिक्षक, पण अजून देखील आहेत ते म्हणजे अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळाले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे. यू अंडरस्टँड? आपल्याला हे कळत आहे का आपली गरज कुठे आहे? आपण जेव्हा विचारलं जातं की सेवा किती जणांना करायची आहे, तेव्हा आपले हात वरती जातात, पण आपल्याला ठाऊकच नाही आहे की आपल्याला सेवा कशी करायची आहे. हे तुमचं उत्तर आहे. प्रत्येक जण प्रेषित नाही, प्रत्येक जण पाळत नाही, प्रत्येक जण अद्भुत कृत्य करू शकत नाही. प्रत्येकाचा विश्वासाची मर्यादा आहे, लिमिट्स आहे, मॅच्युरिटी आहे. प्रत्येकाला समजण्याची बुद्धी वेगवेगळी आहे. पण तुमच्या बुद्धीच्या अनुसार, तुमच्या विश्वासाच्या अनुसार, तुमच्या आत्मिक फळांच्या अनुसार, आत्मिक दानांच्या अनुसार तुम्ही मंडळीची सेवा करू शकता. मंडळीची सेवा परमेश्वराची सेवा. जर आपल्याला सेवेची इच्छा आहे, हे तुमचं उत्तर आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही मंडळीची सेवा करू शकता. तुम्ही प्रेषित असाल, तुम्ही संदेशक असाल, शिक्षक असाल, किंवा अद्भुत कृत्य तुमच्याकडून होत असतील, निरोगी करण्याची कामे असतील, विचारपूस करणारे तुम्ही असाल, तुम्हाला काळजी घेण्याचे तुमचं हृदय असेल, किंवा तुम्हाला व्यवस्था पाहिजे असेल, तुम्हाला मॅनेजमेंट करता चांगलं येत असेल, यू आर नीडेड इन द मिनिस्ट्री. तुमची गरज आहे मिनिस्ट्रीमध्ये. ते हृदय तर आहे, विश्वास पण आहे, पण ठाऊक नाही आहे. प्लीज या गोष्टीवरती मनन करा, कारण मंडळी तुमची आहे, प्रभू तुमचा आहे, जागा तुमची आहे, विश्वास तुमचा आहे, आत्मा तुमचा आहे, सेवा देखील तुमची आहे. ही माझी सेवा नाही आहे, कुठल्या मनुष्याची सेवा नाही आहे, ही परमेश्वराची सेवा आहे. आमेन. जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कुठल्या चर्चला जाता, तुम्ही फक्त त्यांना एकच सांगा, आम्ही देवाच्या चर्चला जातो. चर्चचं नाव माहिती नसेल, माझं नाव येत नसेल, नका सांगू, नो प्रॉब्लेम. त्यांना फक्त एकच सांगा की देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या चर्चला आम्ही जातो. कुठल्या बाळकाला नको, कुठल्याच मनुष्याला नको, पण परमेश्वरालाच बरोबर. आमेन. आमेन. सेवा करायची आहे. मला तुम्हाला एक चॅलेंज द्यायचं आहे. किती जण चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार आहे? आमेन. नक्की चॅलेंज आहे ते
तुम्हाला या सेवेचा अनुभव आलेला आहे, जर तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हाला विश्वास आहे की मंडळी परमेश्वरांनी निवडलेली आहे, तर तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याकडं हे वर्ष आहे, या वर्षामध्ये ऍटलिस्ट 4 लोकांना तुम्ही सांगा, सुवार्ता सांगा. चर्च बद्दल सांगू नका, नको. ऍटलिस्ट 4 लोकांना तुम्ही सांगा सुवार्ता काय आहे. तुमचं जीवन उघडं करा सुवार्तेसाठी. तुम्ही 4 लोकांना सांगा. मी फक्त 4 लोकांना तुम्हाला सांगत आहे, डिसेंबर येण्याच्या पहिले तुम्ही जर 4 लोकांना सुवार्ता सांगितली आणि त्यांना प्रभूच्या मंदिरामध्ये तुम्ही घेऊन आला, तुमचा वाटा मोठा असणार. आम्ही ही जर चॅलेंज स्वीकारलेली आहे, ही चॅलेंज तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. तुमचा शब्द मी काही असं कमिटमेंट म्हणून घेतलेला नाही आहे, घाबरू नका. कमिटमेंट मध्ये आणि चॅलेंज मध्ये फरक असतो. आणि मला तुमच्या पैशांची गरज नाही, मला तुमचं फक्त प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना फक्त 4 लोकांसाठी तुम्ही करा. 4 लोक का म्हणतो मी? कारण एक जर व्यक्ती, कुटुंबातला एक जरी व्यक्ती सुवार्तेवरती विश्वास ठेवून मंडळीमध्ये यायला लागला तर पूर्ण घराण्याचं काम होतं. म्हणून तुम्ही नुसते एका व्यक्तीला तुम्ही सांगणार आहात, पण त्याच्या घरातले 6 जण, 10 जण, 8 जण, 3 जण ऐकणार आहेत, ते बघणार आहेत, बदल बघणार आहेत. म्हणून स्वतः जेव्हा तुम्ही ही जबाबदारी घेतात, तेव्हा फक्त 4 लोकांची जबाबदारी की येत्या दिवसांमध्ये 2026 संपण्यापूर्वी तुम्ही त्यांना सुवार्ता सांगा. नवीन असू द्या, भरकटलेले असू द्या, विश्वासामध्ये पडलेले असू द्या, त्यांना कोणी विचारत नसेल, त्यांना तुम्ही सांगा. आपण त्यांचं स्वागत करूया. आपण सर्व मिळून आपण त्यांचं स्वागत करूया. दिस इज द चॅलेंज फॉर 2026. हे वर्ष संपण्याआधी हे तुमचं चॅलेंज आहे. आमेन. तयार आहोत. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय तुला धन्यवाद देतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हे चॅलेंज आम्ही परमेश्वराचे स्वीकारलेलं आहे. हे चॅलेंज स्वीकारून परमेश्वरा, ते लोक आम्हाला तू दाखव जे गरजू आहे, जे तहानलेले आहेत, भुकेले आहेत, भरकटलेले आहेत. परमेश्वराच्या योग्य लोकांपर्यंत आम्हाला पोहोचव. परमेश्वरा ऍटलिस्ट आम्हाला 4 आत्मे दे. परमेश्वर, आम्ही तुझ्याकडे जास्त मागू शकतो, पण परमेश्वरा प्रत्येकाचा विश्वास तुला ठाऊक आहे. आमची कॅपॅसिटी तुला ठाऊक आहे. आम्ही कसं शेअर करू शकतो हे तुला ठाऊक आहे. पण आमच्या जीवनाचा वापर तू कर परमेश्वर. आम्हाला आता नुसतं भरकटलेलं आणि आमच्या जीवनाकडे स्वार्थाने बघणारे असं नकोय परमेश्वर. तर आम्ही दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करणारे, सुवार्ता सांगणारे, परमेश्वराचं नाव घोषित करणारे आम्ही असे असू दे परमेश्वर. येणाऱ्या वचनांच्या स्वामीस परमेश्वर आशीर्वादित कर. आम्ही प्रत्येक जण परमेश्वरा वेगवेगळ्या प्रसंगामधून, वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेलो आहोत. प्रत्येक परिस्थिती तुला ठाऊक आहे, पण तू परिस्थिती बदलणारा आमचा परमेश्वर आहे. आमची परिस्थिती आजपासून बदलू दे. आमच्या घरातली परिस्थिती बदलू दे. तुझं वचन आमच्या घरामध्ये पोहोचू दे, आमच्या कुटुंबामध्ये पोहोचू दे. परमेश्वर, बंधन तुटलेली आम्हाला दिसू दे. आमचे मनोबदल, आमचे जीवनाबद्दल तुझं वचन आम्हाला प्राप्त होऊ दे. तुझ्या वचनापासून प्रमाणे परमेश्वर आमच्याशी घडू दे. आमच्या तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला शिकव. आणि तू आम्हाला तुझ्या आज्ञेवरती, या आज्ञा म्हणलेल्या खडकावरती स्ट्रॉंगली असं उभा कर परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व प्रार्थना करतो म्हणतोय आमच्या. आमेन. हालेलुया. आमेन. फीलिंग किती जणांना परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव होता? आमेन. आय एम रिअली फीलिंग द प्रेझन्स ऑफ गॉड. आय एम रिअली फीलिंग इट. आणि परमेश्वर आज तुम्हाला मी वचन देऊ इच्छितो की तुम्ही आज मोकळ्या हाताने नाही जाणार. तुम्ही भरलेले जाणार. तुम्ही भरून जाणार. आपण आपल्या वचनांकडे जाऊया. आपण यहोशुआ आपण पाहत आहोत. आपण जसं एका सीझन मध्ये आपण चाललेलो आहोत. एक वातावरण आपलं बदललेलं आहे. आपलं वातावरण, आपलं सीझन बदललेलं आहे. यहोशुआ फर्स्ट. Can you just also do the parallel English? So, यहोशुआ याचा पहिला अध्याय 7वं वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. मात्र तू खंबीर हो, खूप हिंमत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. 7वं वचन आपण वाचलेलं आहे. आणि 13वं वचन आपण बघूया. परमेश्वराचा सेवक मोशे
याने तुम्हाला जी आज्ञा दिली आहे तिचे स्मरण करा. तो तुम्हाला म्हणाला होता की तुम्हाला स्वास्थ्य मिळावे म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देणार आहे. Amen. Amen. Hallelujah. किती जणांना आठवलं परमेश्वराने अद्भुतरित्या आमची भेट घेतलेली आहे. मागच्या काही रविवारमध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण पहिल्या बुधवारी देखील आपण पाहिले की अद्भुतरित्या परमेश्वराने आम्हाला वचनांमधून चालवत आहे. पण मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की परमेश्वराने पहिली आज्ञा आम्हाला जी दिलेली आहे, तू खंबीर हो, तू हिम्मत धर. तुला खंबीर होणं महत्वाचं आहे. तुला खंबीर होऊन हिम्मत धरणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर जोडीला लागणारी जी आज्ञा आहे ती म्हणजे माझे नियमशास्त्र काळजीपूर्वक पहा. काय 7वं वचन, नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पहा. काळजीपूर्वक पहा. Amen. Hallelujah. Just an empty verse. That's one. Hallelujah, Jesus. Because मला तुमच्या समोर काहीतरी एक उदाहरण ठेवायचं आहे. जो शकतो प्लीज फास्ट. Hallelujah, Jesus. Your task, आपल्याला जो चॅलेंज दिलेला आहे, say this is a glass. आणि हे तुमचे आज्ञा तुम्हाला मिळणार आहे. आज्ञेच्या पहिले तुम्हाला दिलेलं एक काम जे आहे, तुमची जबाबदारी जी आहे, जे तुमचं आयुष्य आहे, हे तुमचं आयुष्य आहे. जस्ट वॉक हिअर अँड देअर, जस्ट वॉक. तुम्ही त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. तो फक्त कसा चालत आहे, फक्त कसा चालत आहे तो. जस्ट वॉक. तो फक्त बघा तो कसा चालत आहे. तो आता त्याचं चालणं जेव्हा नाव माझे नियमशास्त्र जेव्हा मी तुझ्यामध्ये घालेल, now you have the commandment. now walk. आणि आता त्याचं चालणं बघा. आता याचं चालणं बघा. Is it falling? पडायला नाही पाहिजे. पाणी पडायला नाही पाहिजे. माझे नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. There is a shift. आपल्याला हा समजलं पाहिजे. आम्हाला हे समजलं पाहिजे की परमेश्वर आम्हाला जे सांगत आहे की विदाउट नियमशास्त्र, नियमशास्त्राच्या बगैर आणि नियमशास्त्र बरोबर कसं चालायचं आहे. परमेश्वर ठराविक स्पेसिफिकली सांगत आहे, तू खंबीर हो, हिम्मत धर, पण माझे नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. आपण नुसतं इथे तिथे चालणारे होतो, पण जेव्हा आमच्याकडे नियमशास्त्र आलं, आमच्याकडे जेव्हा कमांडमेंट्स आल्या, तेव्हा माझं चालणं बदललेलं आहे. माझं बघणं थोडस हळू झालेलं आहे. माझं नियमशास्त्र माझ्यामधून निघायला पाहिजे नाही. माझ्यामध्ये ज्या आज्ञा आलेल्या आहेत, परमेश्वराने ज्या दिलेल्या आहेत, त्या मी विसरू नये. मी भरलेला ग्लास जेव्हा पाण्याने चालू लागतो, तेव्हा माझी काळजी घेण्याचं कारण हे आहे की त्यातलं पाणी पडू नये. लोक स्पीड पाहिजे आहे म्हणून भराभरा चाललेले आहेत. पुढे जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे, पण नियमशास्त्र आहेत का नाही, आज्ञा आहेत का नाही, याचं मात्र आम्हाला आता लक्षात राहिलेलं नाही. सगळ्यांना सुटका पाहिजे आहे, सगळ्यांना आशीर्वाद हवे आहेत, सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचं आहे, पण आज्ञा लक्षपूर्वक काळजीपूर्वक जे पाळायचं आहे त्याला आम्ही नेहमी विसरत आहोत. आमच्याकडे जेव्हा काही गोष्टी परमेश्वर सांगू इच्छितो, तेव्हा आम्हाला काहीतरी प्रॉफेसीज होतात, आम्हाला संदेश दिले जातात. मी तुला या देशामध्ये घेऊन जाणार आहे, मी तुला नवीन काम देणार आहे, मी तुला नवीन बरकत देणार आहे, मी तुला नवीन घर देणार आहे. जेव्हा हे आमच्यावरती संदेशवाणी होते, तेव्हा नीट लक्षात ठेवा की तुम्हाला आज्ञा काय दिली जाते.
आम्ही प्रोफेसीज ऐकून संदेश ऐकून खूप भारावून जातो, देवाला धन्यवाद देतो, पण आज्ञेकडे नेहमी आम्ही दुर्लक्ष करतो. आणि यहोशुवाने दुर्लक्ष केलेलं नाही आहे. यहोशुवा जो परमेश्वराचा निवडलेला आहे, जो मोशेच्या अंडर ट्रेनिंग झालेला आहे, तो यहोशुवा, तो परमेश्वराने त्याला आज्ञा दिलेली आहे, तो खंबीर हो, हिम्मत धर, नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. बी व्हेरी केअरफुल. बी व्हेरी केअरफुल. जर तुम्ही नियमशास्त्र पाळलं नाही, तुम्हाला मिळालेली जी आज्ञा आहे ती पाळली नाही, तुम्ही वचनदत्त भूमीमध्ये जाणार नाही. यू विल नॉट लँड इन द प्रॉमिस लँड. तुम्ही ते आशीर्वाद पाहणारच नाही. आमेन. अग्री. आमेन. हालेलुया. आपण दुसऱ्या अध्यायाकडे जाणार आहोत. हालेलुया. जीसस. आठवण झाली आता आपण कुठल्या लाईनवरती आहोत, कुठल्या सीझन मध्ये आहोत. आमेन. आमेन. आमचा सीझन बदललेला आहे. आम्हाला ताबा घ्यायचा आहे. आम्ही भीक मागणारे नाही आहोत. आमेन. आम्ही ताबा घेणारे आहोत. आम्ही लढाई करणारे आहोत. आम्ही प्रार्थना करणारे आहोत. आम्ही विश्वास करणारे आहोत. आमेन. दुसऱ्या अध्यायामध्ये जाणार आहोत. यहोशुवा याचा दुसरा अध्याय आहे. नूनाचा मुलगा यहोशुवा याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठवले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश, विशेषतः यरीहो हेरून या. आणि त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. आमेन. हालेलुया. किती स्पाइस? जोशुआ son of Nun sent out of Shittim 2 men. किती? 2 व्यक्ती. आमेन. किती व्यक्ती? किती व्यक्ती? येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना जेव्हा परमेश्वराने पाठवलं की जा सुवार्ता सांगा, किती जण पाठवले? आमेन. 2 जण पाठवले. मोशेच्या वेळेस सेम सिच्युएशन होती. मोशेने किती स्पाइस पाठवले? किती हेर पाठवले? 12. किती पाठवले? 12. मोशेने किती पाठवले? प्रत्येक जनरेशन मधून एक मोशेने निवडला, त्यांच्यामधला लीडर निवडला आणि त्याने 12 पाठवले. आमेन. 12 स्पाइस. यहोशुवाने किती पाठवले? यहोशुवा त्यांच्यामधलाच एक होता. त्या 12 हेर मधला, त्या स्पाइस मधला यहोशुवा देखील एक होता. यहोशुवा आणि कालेब. आमेन. यहोशुवा आता शिकलेला आहे, एक्सपिरियन्स्ड आहे. बोला, अनुभव महत्वाचा आहे. आमेन. मोशेच्या वेळेस 12 हेर गेले. 10 जण म्हणाले आम्ही नको जायला, आम्ही पुढे जायलाच नको. तिकडचे लोक इतके डेंजर आहेत की आपण त्यांच्या समोर चिलकासारखे, पाखरासारखे, नको जाऊ बाबा पुढं. हे 10 जण बोलले. पण जोशुआ अँड केलेब, यहोशुवा आणि कालेब फक्त 2 जण म्हणाले आपण जाऊ, आपण विजयी होऊ. हा अनुभव यहोशुवाकडे होता. आमेन. हाच अनुभव घेऊन आता तो लीड करत आहे. नको मला 12 नको मला, मी 2 जणांनाच पाठवेल. कारण त्यावेळेस तर आम्ही दोघांनीच कन्फ्युज केलं आणि आमच्या दोघांमुळे आम्ही तो देश पाहू शकलो. अनुभव महत्वाचा आहे. तुमच्या जीवनामध्ये जे अनुभव आलेले आहेत ते महत्वाचे आहेत. ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, तुमच्या कुटुंबासाठी महत्वाचे आहेत, तुमच्या लेकरांसाठी महत्वाचे आहेत. अनुभव महत्वाचे आहेत. एक्सपिरियन्स आर नीडेड. अनुभव महत्वाचे आहे. जो स्वतःच्या चुकांमधून शिकत नाही आणि त्याच चुका करत राहतो तो मूर्ख बनला जातो. पण जो दुसऱ्यांच्या चुकांमधून शहाणा होतो आणि निर्णय घेतो तोच शहाणा बोलला जातो. जर मी माझ्या चुकांमधून शिकत नाहीये आणि मी त्याच चुका करत आहे, त्याच पापामध्ये मी पडत आहे, तर मी चुकीचा आहे, मी अविश्वासू आहे, मी देवाचा नाही आहे. स्पष्ट आहे.
पण मी परमेश्वराने दिलेली शिकवण आणि माझ्या बुद्धीच्या अनुसार मी दुसऱ्यांच्या जीवनामधून मी शिकत आहे, दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून मी शिकत आहे, तर मी एक शहाणा बनत आहे. बरेचसे असे मूर्ख विश्वासू आहेत, विश्वासू आहेत पण मूर्ख आहेत, विश्वासू आहेत पण मूर्ख आहेत. आम्ही शिकतच नाही आहोत. आम्हाला बरेच जणांनी सांगितलं असं असं करा, नाही आम्ही नाही शिकणार, आम्ही नाही लक्ष देणार, आम्ही तीच चूक करणार, नको करू तसं, नको त्या मुलाच्या नादी लागू, नको त्या मुलीच्या नादी लागू. नाही, आय लव्ह हर, मी खूप प्रेमात पडलोय, मला आता मी अडवू नाही शकत. जातात, पळून जातात, मंडळीचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, पळून जातात आणि 4 दिवसामध्ये परत रडत परत घरी येतात. We don't want this kind of people. We don't. आपल्याला याच गोष्टींमध्ये शिकायचं आहे. जर त्यांच्या मुलांमध्ये जर मला असे रिझल्ट्स दिसत आहे, माझ्या मुलांना आता सुधारणं गरजेचं आहे. मी दुसऱ्यांच्या मुलांना जर सिगरेट फुकताना, दारू पिताना पाहत आहे, माझ्या मुलांना सुधारणं गरजेचं आहे. ते आता बिघडलेले दिसत नाहीये, पण मला आता त्यांना वळण लावणं गरजेचं आहे. ते मुलं बिघडलेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, पण माझ्या मुलांना वळण लागणं गरजेचं आहे. याला म्हणतात अनुभव. दुसऱ्यांच्या चुकांवरून जर मी शिकत आहे, तर मी शहाणा बनत आहे. यहोशुआला अनुभव आला होता, यहोशुआला अनुभव आला होता. त्याने 12 हेर पाठवले नाही, त्याने 2च पाठवले. आणि नीट वाचा ते वचन, आपण पुन्हा एकदा नीट बघा. यहोशुआ याने सिक्रेटली, काय बोला, सिक्रेटली, गुप्तपणे. आमेन. देयर इज अ पॉवर इन सिक्रेसी. सिक्रेट गोष्टींमध्ये सामर्थ्य आहे. सिक्रेट ठेवायला शिका. आम्ही सिक्रेट ठेवतच नाही आहोत. कोणाला राग येवायचा आहे, यायचा आहे, येऊ द्या. आपल्या काही गोष्टी आज्ञा आहेत, काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, आम्हाला पाहिजे आहेत, आम्हाला मिळवायच्या आहेत. सिक्रेट ठेवा, गुप्त ठेवा. जर यहोशुआने सगळ्यांच्या समोर त्या गुप्त हेरांना जर पाठवलं असतं, तिकडे परत गोंधळ चालू झाला असता. यहोशुआला अनुभव होता. आमच्या काही गोष्टी सिक्रेट राहणं, गुप्त राहणं महत्वाचं आहे. डोंट इवन टेल युअर मदर अँड फादर. तुमच्या आई वडिलांना देखील सांगू नका, कारण परमेश्वराने दिलेलं वचन तुमच्यासाठी आहे. हे याच्यामध्ये सिद्धांत आहे. मी तुम्हाला घर फोडण्यासाठी नाही बोलत आहे. काय पासून तुम्ही घर फोडण्याची भाषा करत आहात? नाही. जेव्हा आज्ञा येते, त्याच्यामध्ये अनुभवाच्या अनुसार आम्हाला कळलं पाहिजे की माझ्या आज्ञेमध्ये मला काय सिक्रेट ठेवायचं आहे, काय गुप्त मला ठेवायचं आहे. जर परमेश्वराने मला काहीतरी ओझ दिलेलं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी जर मला सक्सेसफुली जर मला कंप्लीट करायची आहे, सिक्रेट ठेवा. माझं हे काम चालू आहे, मी आता घर घेणार आहे, मी आता कामाच्यासाठी इंटरव्ह्यू देत आहे, मी जागा बघत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आम्ही जागा बघत आहोत, माझ्या मुलांसाठी आम्ही मुलगी बघत आहोत, माझ्या मुलीसाठी मुलगा बघत आहोत. नो. प्रार्थनेच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली सगळ्यांना तुमचं पिक्चरायझेशन तुमच्या आयुष्याला उघड करू नका, कारण याच्यामध्ये सामर्थ्य आहे. जो परात्पराच्या गॉड लाइक्स, परमेश्वराला एक गुप्तपणा आवडतो. कोणी काढेल का 91? कोणीतरी वाचेल का 91? जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहतो. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण देवाला सिक्रेट
गोष्टी आवडतात, सैतानाला देखील आवडतात. कारण पारध्याच्या पाशापासून काहीतरी गुप्त जाळे तुमच्या आमच्यासाठी मांडलेले आहेत. सैतान पण गुप्तपणे काम करतो. ही इज व्हेरी स्मार्ट. कारण त्याला देवाची स्ट्रॅटेजीज माहिती असतात. पण परमेश्वर तुमचा आहे, गौरवी आहे, सामर्थ्यशाली आहे. तो सैतानावरती नेहमीच तो विजय मिळवणार आहे. पण या सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, त्या काही गोष्टी सैतान शिकलेल्या आहेत देवाकडून. तो देखील काय करतो, पारदाच्या पाशापासून, म्हणजे पारदाचे पाश आहेत, देर आर जाळे नेट आहेत, तिकडे जाळे टाकलेले आहेत जे तुम्हाला दिसत नाही. एखाद्या पक्षाला पोपटाला जर पकडायचं असेल, त्यांना अशा रीतीने जाळं टाकलं जातं की त्या पक्ष्यांना दिसू नये. जर पक्ष्यांना जाळं दिसलं तर पक्ष्यांना बरोबर कळून येतं की इकडे जाळं आहे, तर जायचं नाही आहे. पण म्हणूनच ते भारत काय करतात की त्यांना पकडण्यासाठी गुप्तपणे लपलेले असे नेट, त्यांच्यासाठी जाळे टाकतात. सैतान देखील तेच करतो. आम्ही जर परस्पराच्या गुप्त स्थळी बसू तर सैतानाच्या त्या गुप्त प्लॅन्स पासून आम्ही सुरक्षित राहू. आमेन. यहोशुआने 2 स्पाइस, डिटेक्टिव्स पाठवलेले आहेत. कुठे पाठवलेले आहेत, कशासाठी पाठवलेले आहेत? हालेलुया जीसस. यरीहो हेरोनिया, आणि त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. We will just take a pause here. हे जे हेर आहे, हेर, स्पाइस, डिटेक्टिव्स, whatever you call it, तुम्ही या बाबतीमध्ये गंभीर असणं गरजेचं आहे. जसं देवाच्या बाबतीत हे घडत आहे, तसं सैतान देखील वापरतो. सैतानाचे देखील घाणेरडे आत्मे आहेत. जे लोक काही मूर्ख आहेत, जे लोक सैतानाच्या आत्म्यांनी भरलेले आहेत, ते हे काम करत असतात. ते हेर म्हणून कोणाच्या घरामध्ये शिरतात, तिकडची सगळी रेकी करतात, तिकडचं सगळं परिस्थिती बघतात. हे हेर म्हणून आलेले असतात. जसं परमेश्वराची स्ट्रॅटेजी एक असते, हीच स्ट्रॅटेजी सैतान देखील वापरण्याचा प्रयत्न असतो. आणि स्पाइस, डिटेक्टिव्स किंवा हेर यांचं काम काय आहे? आपण निर्गमन याचा 13वा अध्याय, निर्गम सॉरी गणना, नंबर्स 13, नंबर्स chapter 13 18 वर्स. जेव्हा स्पाइस किंवा डिटेक्टिव्स किंवा दुरात्मे, सैतानी आत्मे देखील जातात, त्यांचं काम मला तुमच्या समोर ठेवायचं आहे. त्यांचं काम काय आहे? देश कसा आहे? What it is? What the land is that they dwell in. देश कसा आहे, तिकडची जमीन कशी आहे. जेव्हा सैतानी आत्मे, दुरात्मे, डिटेक्टिव्ह म्हणून, स्पाय म्हणून तुमच्या घरामध्ये येतात आणि येतात तेव्हा ते काय बघतात ते तुमच्या समोर मला ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये कुठली जमीन आहे? तुमची घराची जमीन प्रार्थनेने भरलेली आहे का नाही भरलेली आहे? मोशेने जे स्पाय पाठवले होते, डिटेक्टिव्ह पाठवले होते, ते कशासाठी? त्याचा अर्थ जर त्याची दुसरी बाजू आपण बघायची आहे. 19 What the land is that they dwell in, and whether it is good or bad. आम्ही जिकडे चाललेलो आहोत ती जागा चांगली आहे का नाही चांगली हे आम्हाला बघायचं आहे. आणि हे देखील सैतानी आत्मे करतात. आपण त्या पुढच्या येणाऱ्या वचनांमध्ये पाहणार आहोत. सैतानी आत्मे कोणाच्या ना कोणाच्या आतमधून तुमच्या घरामध्ये येतील
पाहतील. आणि काय पाहत आहे? तुमच्या घरामधली जमीन प्रार्थनेने भरलेली आहे का? आशीर्वादित आहे का? तुमच्या घरामध्ये प्रार्थना होत आहे का? आराधना होत आहे का? उपास चालू आहे का? तुमचे घर भरलेले आहेत का? कुठला पॅटर्न आहे? हे सर्व तुमच्या घरामध्ये येऊन बघितलं जातं. दे लर्न द पॅटर्न. तुमची लाईफ सायकल ते बघतात. कधी उठतोय, कधी प्रार्थना करतोय, कधी बायबल वाचतोय, कधी झोपतोय, किती मोबाईल बघतोय, किती प्रार्थना करतोय. या सर्व बाबतीत तुमच्यावरती नजर ठेवली जाते. हे जे स्पायस पाठवले होते 40 दिवस त्या देशामध्ये राहिलेले आहेत. 40 दिवस त्यांनी सर्व पाहिलेले आहेत. तिकडचे लोक कसे आहेत, तिकडचे फळ कसे आहेत, तिकडची जमीन कशी आहे, तिकडचे योद्धे कसे आहेत, तिकडे निर्णय घेणारे कसे आहेत. हे तुमच्यामध्ये देखील पाहिलं जातं. तुम्ही कसे निर्णय घेत आहात, तुम्ही कशी प्रार्थना करत आहात, तुम्ही किती उपवास करत आहात, याच्या अनुसार तुमच्यावरती कसा हल्ला करायचा हे सैतान बघत असतो. तुमच्या घरामधून कधी काय चोरता येईल याच्यासाठी सैतान दुरात्मे पाठवतो. 19 वचन, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे, आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा किंवा तटबंदीची आहे. तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक, झाडे आहेत की नाही, हे पाहून या. हे पाहून या. येशू ख्रिस्ताने आम्हाला एक शिकवण दिलेली आहे. त्याने आमच्या समोर ते प्रकटीकरण ठेवलेलं आहे. जेव्हा एखाद्यामधून दुरात्मा निघतो, तो जातो, तो पाहत राहतो. तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याला असं दिसतं की हे घर आता स्वच्छ झालेलं आहे, आता इकडे सजवलेलं आहे, आता मी अजून माझ्यापेक्षा जास्त असे मोठे 7 आत्मे मी घेऊन येतो आणि आम्ही जाऊन त्या घरामध्ये बसू. हे येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण आहे. हेच होत आहे मंडळांमध्ये देखील. हेच होत आहे मंडळांच्या घरांमध्ये देखील, विश्वासणाऱ्यांच्या घरांमध्ये देखील. आम्हाला आमच्या जीवनातला पॅटर्न बघायचा आहे. माझी पत्नी जी आहे, जर काही वर्षांपूर्वी जर तिच्या हातांना जर तुम्ही बघितलं, तिला नेहमी कुठे ना कुठे भाजायचं, कुठे ना कुठे चटके बसायचे. तिचे अख्खे हात भरलेले होते. इथं लागले, इथं भरले, इथं चटका बसला, इथं तेल उडालं आहे. आणि मी पण समजू शकत नव्हतं हे सारखं असं का होतं. मला जेव्हा मी प्रार्थना आणि उपवास केले त्याच्यानंतर मला ते दुरात्मे लक्षात आले. हे दुरात्मे आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. दुरात्मे कुठल्या पॅटर्न मध्ये काम करतात हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि मी त्यावेळेस पासून तिच्यासाठी प्रार्थना करायला लागलो. आणि आता तिचा जर हात तुम्ही बघा, तिच्या हातांवरती एकही जळालेलं किंवा तिच्या हातांवरती काही असं भाजलेलं तुम्हाला दिसणार नाही. यू नीड टू अंडरस्टँड हू इज अटॅकिंग अस. तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या घरांमध्ये कुठल्या प्रकारचे दुरात्मे काम करत आहेत. माझी आई दर 15 दिवसाला, दर 1 महिन्याला, दर 2 महिन्याला, दर 6 महिन्याला पडायची. हे फ्रॅक्चर झालं, ते फ्रॅक्चर झालं, इथे लागलं, तिथे लागलं. पॅटर्न आयुष्यभर ती पडत राहिली. आम्हाला माहिती तिने किती त्रास काढला. पण हा जेव्हा पॅटर्न लक्षात आला, आम्ही तो सैतान पकडला आणि प्रार्थना उपवास केले. आता बघा तिला विचारा की एकदा देखील पडत नाही. दे लर्न युअर लाईफ. सैतानाला छोटं किंवा वीक समजू नका. मी तर सैतानाबद्दल घाबरण्यासाठी, सैतानाचा संदेश देण्यासाठी आलेलो नाहीये. मी परमेश्वराचं नाव उंच करण्यासाठी आलेलो आहे. पण तुम्हाला तुमच्या वैरी कळाले पाहिजे. कारण युद्ध परमेश्वराचं जरी असलं तर युद्धामध्ये तुम्ही थांबलेले आहात. तुम्ही नुसतं घाला घेत राहता आणि वाट बघता की दोष
गरुडासारखे वरती उचलले जाते. नेहमी वाट बघण्याचा समय नसतो. आम्हाला युद्ध लढायचं आहे, आम्हाला गरुडासारखं उंच भरारी जर घ्यायची आहे, त्याच्यासारखं उडणं गरजेचं आहे, तर आम्हाला प्रॅक्टिस देखील करणं गरजेचं आहे. Amen? Amen? Agree? कळत आहे मी कुठल्या लाईनवर तुम्हाला घेऊन जात आहे. जर तुम्हाला सीझन बदललेला आहे, पाहायचा आहे, सीझन बदललेला आहे, सीझन बदललेला आहे, पण तुमचं काम जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि हे मी बायबलच्या आधारावरती बोलत आहे. माझे आयडियोलॉजी, माझा विश्वास नाही, मी बायबलच्या आधारावरती तुम्हाला सांगत आहे. जेव्हा सैतानी आत्मे येतात, ते घुसतात, ते पाहतात, ते स्टडी करतात, ते स्टडी वेल. वर्षानुवर्ष ते थांबून राहतील, लपून राहतील, ते स्टडी वेल. कित्येक असे जे दुरात्मे आहेत जे लोकांना बाथरूम मध्ये पाळत राहतात. बाथरूमच्या आत्मे आहेत, बाथरूम मध्ये लपले. कित्येक लोक बाथरूम मध्ये मेलेले. आय एम नॉट ट्राइंग टू स्केअर यू. मला तुम्हाला भीती घालायची नाही, तुम्हाला पॅटर्न कळलं पाहिजे. बरेचसे असे दुरात्मे जे आहेत ते तुमच्या किचन मध्ये आहेत. महिना संपायच्या आधी मी भरते, पण महिना संपायच्या आधी माझं सगळं सामान संपून जातं. पॅटर्न ओळखा. जिकडे परमेश्वर आम्हाला बरकत देऊ इच्छितो, माझी बरकत जात कुठे, माझी बरकत चालू कुठे, कुठली अशी खाण्याची सवय जी आहे, जी माझ्यामध्ये आहे, की माझ्यामध्ये आशीर्वाद टिकूच शकत नाहीये. मी अशी कुठली आज्ञा जी आहे परमेश्वराने सांगितलेली, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत आहे. आणि जेव्हा मी प्रार्थना केली, उपवास केले, तेव्हा मला 3 आत्मे माझ्या घरामध्ये दिसले. मी तेव्हा प्रार्थना आणि उपवास करत होतो. मी देखील विश्वासणार होतो. माझा अख्खा घराणा विश्वासणार आहे. लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत सगळे विश्वासाने प्रार्थना करतात. दुरात्मे तिकडे सापडले. असं समजू नका ते हल्ले करणार नाही. हल्ले होतात, पण त्या हल्ल्यांना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही सामर्थ्याने भरलेले आहात का? आम्हाला कधी उपवास पकडायचे आहेत, कधी प्रार्थना करायची आहे, आम्हाला कळलं पाहिजे. मला जास्त भूक लागत आहे, मला उपवास करणं गरजेचं आहे. आता मला जास्त झोप यायला लागलेली आहे, मला उपवास करणं गरजेचं आहे. मी आता माझं बायबल वाचन कमी झालेलं आहे, माझ्या प्रार्थना कमी झालेल्या आहेत, मला उपवास करणं गरजेचं आहे. यू मेक युअर पॅटर्न. या वातात विषय शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ, तुम्हारा क्या? शैतान हारा हुआ, यीशु विजयी हुआ, तुम्हारा क्या? You have lost everything. प्रार्थना करा पास्टर, प्रार्थना करा आमच्यासाठी. काय प्रार्थना करू? तुम्हाला आज्ञा मी दिलेली आहे, तुम्हाला वचन मी दिलेले आहे, तुम्हाला कुठे मार्ग जायचा आहे तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्ही आज्ञा पाळत नाही, तुम्ही म्हणता प्रार्थना करा. माझ्या प्रार्थनेने तुमचं जीवन बदलणार नाही, तुमच्या आज्ञा पाळण्याने तुमचं जीवन बदलणार आहे. यस, वी ऑल नीड प्रेयर सपोर्ट. सगळ्यांना प्रार्थनेची गरज आहे, पण आज्ञा पाळणं पाहिजे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं. आमेन. आमेन. हालेलुया जीसस. पटत आहे? नाही पटत? परमेश्वराला बोल. आमेन. हालेलुया. आणि जर तुम्हाला अजून पटवायचं देखील आहे, माझ्याकडे वचन. हालेलुया जीसस. दुसरा राजा, 2 Kings. हालेलुया जीसस. हालेलुया. 20 chapter. 2 Kings 20th chapter 12. एक राजा जो देवाला भिवून वागणारा, परमेश्वराला भिवून वागणारा एक राजा, हिजकिया राजा, त्याच्याकडे स्पाय आलेले आहे. आणि या हिजकिया राजाने काय केलेलं आहे, त्या जासुरांना
आपले सर्व भांडार त्यांना दाखवले. व्हॉट? सगळं जे काय आहे ते सगळं, आपले रुपये, आपले सोने, द्रव्ये, उत्तम तेल, शस्त्र, सगळं जे होतं नव्हतं ते सगळं या राजाने त्या स्पाइसला दाखवले. का का दाखवलं सांगा? कळेल का आम्हाला का दाखवलं असं त्याने? कारण त्यांनी या राजासाठी चांगले चांगले गिफ्ट आणले, चांगले चांगले नजराणे आणले, मोठ्या मोठ्या अशा देणग्या आणल्या. त्याच्यामुळे हा राजा भावूक झाला, इमोशनल झाला. आम्हाला इमोशनल होणं आता बंद करायचं आहे, नाहीतर आम्ही मूर्ख विश्वासणारे करू. विश्वासणारे करू पण मूर्ख विश्वासणारे करू. आता आम्हाला भावूक होणं बंद करायचं आहे. कोणी आलं गिफ्ट रॅप करून आलं, या आमच्या घरामध्ये या या या, बघा आमचं बेडरूम बघा किती आम्ही चांगलं फर्निचर केले, बघा आम्ही किचन किती चांगलं केले, बघा आमचं किचन किती चांगलं आम्ही सजवलेलं आहे, आमचा हॉल बघा. सगळ्यांना आपले घर दाखवू नका. विश्वासणाऱ्यांशी बोलत आहे, मंडळीमध्ये मी बोलत आहे, पूर्ण जबाबदारीने बोलत आहे. एक एथिक्स आहे, स्पिरिच्युअल एथिक्स किंवा स्पिरिच्युअल आत्मिक नियम, हा आम्हाला कळलं पाहिजे. प्रार्थनेला बोलवलंय, चला घरामध्ये जाऊ, घर बघू कसं आहे, बेडरूम कसं आहे, काय काय आहे, कसं कसं सजवलेलं आहे. ही पहिली चूक करणं आता आम्ही बंद केलं पाहिजे. आमची मनं चांगली असतील, आमचे अंतःकरण चांगले असतील, पण आमच्यामध्ये हे शिस्त असली पाहिजे. ही शिस्त असली पाहिजे, कारण परमेश्वराला हे नियम आवडतात. कारण जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या बेडरूम मध्ये अलाउ केलं, तुमचा बेडरूम घाण झालेला असेल, सैतानी आत्मे तिकडे शिरलेले असतील, आणि तेच तिथे झालेलं आहे. हिजकिया राजाने सगळं काही त्याचं भांडार जे आहे ते दाखवलेलं आहे, आणि इथे येऊन यशया त्याला सांगत आहे, तू का सगळ्यांना ते दाखवलंस? तू आत्ताच मी तुला आजारातून बरं केलं, तू मरायला टेकला होतास, परमेश्वराने तुला 15 वर्षाचे आयुष्य वाढवून दिलेलं आहे, आणि लोक तुला जेव्हा भेटायला आले तेव्हा तुला भेटून त्यांनी परत जायला पाहिजे होतं. ते लोक तुला भेटायला आले, पण त्यांनी अख्खं तुझं घर बघितलं, अख्खे राजा वाडे बघितलेले आहेत, तुझी शस्त्र सामग्री बघितलेली आहे. They saw all the armors of yours. त्यांनी चांगला स्टडी करून घेतलेला आहे. आणि यशया त्याला सांगत आहे, तू खूप मोठी चूक केली, खूप मोठी चूक केली. आता तुझं जे सगळं तू दाखवलेलं आहे ना, ते सगळं तुझ्यापासून घेतलं जाणार आहे. परमेश्वराला भिणारा, परमेश्वराच्या विश्वासामध्ये राहणारा, प्रार्थना करणारा, त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकणारा, त्याच्या जीवनामध्ये झालेली ही गोष्ट काय आहे की त्याचा अख्खं भांडार, त्याच्या घरातले सर्व वस्तू घेतल्या गेलेल्या आहेत, चोरल्या गेलेल्या आहेत, नाश झालेला आहे. इफ यू रीड द स्टोरी तुम्हाला कळेल. आमचा पॅटर्न आम्हाला समजायचा आहे. आमच्या आयुष्यामध्ये कुठला पॅटर्न बनलेला आहे, कुठला पॅटर्न सारखा सारखा बनत आहे, कुठली सवय मला लागलेली आहे, कधी माझा मुडा विनाकारण का माझा मुडा होत आहे, विनाकारण का मला झोप लागत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. कारण समजा. हालेलुया. I'm beginning so serious. कळत आहे? Amen. Agree. Amen. परमेश्वर आम्हाला काही गोष्टी आज उघड्या डोळ्याने दाखवण्यासाठी आम्हाला तो तयारी करत आहे. तुम्हाला सीझन मध्ये जर एन्जॉय करायचं आहे, पहिले तुमचे शत्रू ओळखा, तुमचे शत्रू ओळखा. Amen. आम्हाला आमचे शत्रू जर आम्ही ओळखलं नाही, आमचा सीझन आम्ही एन्जॉय करू शकणार नाही. Amen. आम्ही जर आमच्या आजी आजोबांचे, आमच्या आई वडिलांचे सेम पॅटर्न, सेम सवयी, सेम प्रकारचे कारण आम्ही जर देत राहिलो
राहिलो आणि तसेच पॅटर्न फॉलो करत राहिलो, आमच्या पिढीची सुटका कधीच होणार नाही. आजी आजोबा कर्ज काढत होते, आजी आजोबा तंबाखू खात होते, आजी आजोबा व्यसन करत होते, आजी आजोबा नशेडी होते, आई वडील तसंच, आई वडील पण कर्जच काढताय, आई वडील पण नुसतं त्याच बंधनात आहे, आई वडिलांना पण नेहमी नेहमी त्याच बंधनामध्ये पाळण्याची सवय लागलेली आहे आणि तेच सेम सवयी, सेम बंधन माझ्यामध्ये दिसत आहे. पॅटर्न बघा, कुठली सायकल लागलेली आपल्या जीवनात. इस्रायल लोक 40 वर्ष नुसते फिरत होते, सेम डोंगर, सेम चौक, सेम जमिनी, पण त्यांचे डोळे इतके आकडे झाले होते की त्यांना कळतच नव्हतं की ते आपण तिकडेच फिरत आहोत, तिकडेच फिरत आहोत. 21 ते 40 दिवसांचा प्रवास किती वर्षाचा झाला? कोणामुळे? कारण त्यांनी आज्ञा न पाळण्याचा एक पॅटर्न बनवला. मोशे, तू कशाला आणला आम्हाला इथे? कोणी सांगितलं होतं तुला आम्हाला आपल्याला इकडे आणून? आम्ही तुझ्याकडे आलो होतो का? नेहमी एक एक गोष्टीला किरकिर, तुमचा जर किरकिरीचा पॅटर्न बनला असेल, क्षणाला एक तासाला, रोजच्या दिवसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून किरकिर, रडणं, भांडण पॅटर्न बनलेला आहे. उपवास, प्रार्थना करा, आत्मिक ओळखा, तुम्हाला सुटकेची गरज आहे. प्रार्थना करून तुमचे आत्मे पळून जाणार नाही आहे. तुम्हाला आता तुमची तलवार हातामध्ये घेणं. स्तोत्र संहिता 45 मध्ये म्हणतं, हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध. You warrior, now rise up, get your sword out. आपण आपली तलवारच काढत नाही आहोत. प्रार्थना, गुडघे टेकून प्रार्थना, गुडघे टेकून आम्हाला गुडघे टेकून प्रार्थना करायची आहे, पण उभा राहून घोषणा देखील करायची आहे. काय पाहायचं आहे आम्हाला काय आज्ञा देण्यात आलेली आहे, कशासाठी देण्यात आलेली आहे? तू वचनबद्ध भूमीमध्ये जाणार आहेस. ते वचनबद्ध भूमी आम्हाला दिसत आहे, पण आम्ही जाण्यासाठी किरकिर. गॉड डझंट लाईक इट. परमेश्वराला हे मान्य नाही. काही बंधनं उपवास प्रार्थनेमुळे सुटतात, काही नुसतेच प्रार्थनेमुळे सुटतात, काही अभिषेकामुळे सुटतात, काही तुमच्या कोणाच्या तरी देणगी देण्याने सुटतात, कोणीतरी तुमच्याकडे घरी आल्याने आशीर्वादित करण्याने बंधनं सुटतात. बंधनं सुटण्याचे, बंधनातून तुटण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण पहिले वैरांना तर ओळखा, वैरांना तर ओळखा. माझे वडील मूर्तीपूजेमधून आलेले आहेत. त्या मूर्तीपूजेचे आत्मे जे आहेत इतके घाणेरडे आहेत, इतके घाणेरडे आहेत की तुम्हाला कळणार देखील नाही कुठे लपून बसलेले आहे. आपण एका मूर्तीपूजेच्या देशामध्ये राहतो, शहरामध्ये राहतो, आपल्या चारी ठिकाणी आपल्याला मूर्तीपूजा दिसते. पण हे जे दुरात्मे आहेत, हे दुरात्मे, त्याला आपण जर नाव दिलं मूर्तीपूजेचे आत्मे, ते तुम्हाला कळणार देखील नाही कुठल्या पॅटर्न मध्ये काम करतात. प्रत्येक जणांना खाण्याच्या गोष्टींची सवय नाही पाहिजे, नुसतं चहा पिण्याची सवय, नुसतं चहा पिणं. कित्येक लोकांना बाथरूम मध्ये घेऊन मोबाईल घेऊन बसणं. आय एम नॉट पिनपॉइंटिंग एनीवन. हे बाथरूम मधले घाणेरडे आत्मे आहेत. आय हॅव सीन इट. ओळखा, आपल्या घरामध्ये वागणाऱ्या त्या दुरात्म्यांना ओळखा. तुमच्या बाथरूम्सला टाइम लागतो आहे तुमच्या मोबाईल्समुळे. दे कीप यू इन द शिप. एखादा व्यक्ती घाणेरड्या वासामध्ये किती वेळ बसू शकतो? आम्हाला बसवलं जात आहे, वास दिला जात आहे, आम्हाला घाणेरडेपणाची सवय लावली जात आहे. डू यू अंडरस्टँड? आय एम यू. तुम्हाला ते कळत आहे का मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे? पवित्र आत्मा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? आमेन. वी आर नॉट अंडरस्टँडिंग. आम्हाला आमची लढाईच कळत नाही आणि आम्हाला पॅटर्न लावला जात आहे. आम्हाला पॅटर्न लावला जात आहे. मला कर्जाची सवय लागलेली आहे का? कुठला पॅटर्न मला लागलेला आहे? माझ्या पगार नुकतीच नोकरी लागलेली आहे, पहिला पगार देखील आलेला नाही, दुसरा पगार
आम्ही मोबाईल घ्यायला चाललेलो आहे. कशावर? कर्जावर. कोणी आम्हाला हा पॅटर्न लावलेला आहे? तो कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी आम्ही आता दुसरी नोकरी शोधायला लागतो, किंवा आम्हाला लगेच प्रमोशन पाहिजे आहे, लगेच आम्हाला सॅलरी इन्क्रीमेंट पाहिजे आहे. बंधन तिकडे नाही, बंधन तुझ्यामध्ये आहे. यू शुडंट हॅव गॉड ऑन द लोन. किंवा तू जेवढा ऐपतीमध्ये घेऊ शकत होता तेवढ्या ऐपतीमध्ये तू घ्यायला पाहिजे होता. यू आर इन्व्हाइटिंग दोज बॉन्डेजेस. परमेश्वर आज खरंच कोणाशी तरी आज इथे भेट देत आहे. आम्हाला कळत नाही, तुमचं वजन वाढत आहे, तुम्हाला कळत नाही. तुमचं वजन वाढण्यामागचं, वजन कमी होण्यामागचं कारण देखील दुरात्मे आहे. वजन कसं वाढत आहे? माझी चपाती तर खाण्याची वाढलेली नाही, माझं झोपणं तर वाढलेलं नाही, मग माझं वजन का वाढत? का माझ्या शरीराला त्रास देण्यात येत आहे? वी आर नॉट गेटिंग अँग्री इन द स्पिरिट. आपण हे राग येणं, आत्म्यामध्ये राग येणं आणि आत्म्याने घोषणा करणं, आत्म्याने विजय मिळवणं हे विसरलेलो आहोत. फक्त आम्हाला शिकवलं, दोज हू वेट अपॉन द लॉर्ड शॅल रिन्यू देअर स्ट्रेंथ. जो वाट पाहिजे तो गरुडाप्रमाणेच होता. नुसतं वाट बघा, आयुष्यभर वाट बघा, वाट बघा, वाट बघा. नाही, आम्हाला तो पॅटर्न आता तोडला पाहिजे. परमेश्वरावरती अवलंबून राहा, थांबून राहा. नाही, आम्हाला आता पाऊल उचललं पाहिजे. यहोशुआने तेच केलेलं आहे. आज्ञा मिळालेली आहे, डिड नॉट वेट. त्याने थांबलेलं नाही, पाऊल उचललेलं आहे. कसलं पाऊल? विश्वासाचं पाऊल. मला जायचं आहे, मी पाठवेल, मी करेल, मी सिक्रेटली करेल, गोंधळात करणार नाही. मला अनुभव आहे. मी आता गोंधळ बघणार नाही, मला गोंधळात राहायचं नाही. मला कळालेलं आहे, मी आता करून दाखवेल. मी करून दाखवेल. मेरा टाइम आएगा नहीं, मेरा टाइम आया है. माझा दिवस मी येईल त्याची वाट बघणार नाही. माझा दिवस आज आहे. आज जर तुम्ही चालू नाही केलं तो दिवस कधी येणार नाही. कारण तुम्हाला शिस्त लागणं, वळण लागणं, या सर्व गोष्टींचा पॅटर्न लागला पाहिजे. नाही होता बदल, नाही होत आम्हाला बदल. आम्हाला किती मी प्रार्थनेचा प्रयत्न करतो पण नाही होते. पॅटर्न होता. These are the spirits of prayerlessness. तुम्हाला प्रार्थनेपासून वंचित ठेवणं, कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये बळ आहे, सामर्थ्य आहे. म्हणून तर तुमच्या प्रार्थनेवरती अटॅक येत नाही ना, म्हणून तर तुम्हाला करूशी नाही वाटत आहे ना. कित्येक विधर्म्यांचे मला आज देखील कॉल येतात. सिस्टर आहे, विधर्मी आहे, तिच्या घरामध्ये मूर्ती पूजा चालली होती. कित्येक असे सिक्रेटली परमेश्वराला फॉलो करतात. सिक्रेटली त्यांच्या घरातल्यांना, त्यांच्या कुटुंबांना माहिती नाही. जेव्हा ते मला मेसेज करतात, कॉल करतात, तेव्हा मला दया येते. पण ते मला जेव्हा सांगतात की आमच्यासाठी प्रार्थना करा, गॉड रियली हिअर्स इट. परमेश्वर प्रार्थना ऐकतो. त्यांच्या घरामध्ये मूर्ती पूजा चालू जरी आहे, पण त्यांनी विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या घरामधला पॅटर्न तोडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तुमच्या घरामध्ये जर पॅटर्न कुठला चालू आहे, तो सैतानी आहे, तुमची जबाबदारी आहे तोडण्याची. तुमची जबाबदारी आहे. How many are chosen? किती जण निवडलेले आहेत? कशासाठी? स्वर्गात जाण्यासाठी नाही, बंधन तोडण्यासाठी. जेवढे कृपा पावलेले आहेत, जेवढ्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, जेवढे आज्ञा पाळत आहेत, ते स्वर्गात जाणार आहेत, नक्कीच. पण या जगामध्ये काय? या जगामध्ये तुम्हाला आशीर्वाद पाहायचे आहे, तुम्हाला तुमचे पॅटर्न ओळखायचे आहेत. यू आर नॉट अंडरस्टँडिंग. यू आर नॉट अंडरस्टँडिंग द पॅटर्न. कोणी माझ्या पतीच्या मागे लागले, दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला यायचे नवीन कपडे माझ्यासमोर. इट्स अ स्पिरिट. दिस इज अ डिसिव्हिंग स्पिरिट. दर 6 महिन्याला माझा पती माझ्याशी क्षमा मागतो. हे रिपेंट, तो पश्चाताप करतो. पण दर 6 महिन्याने तो दुसऱ्या मुलीकडे बघतो आणि दुसऱ्या व्यभिचारामध्ये पडतो. रिमेंबर, तुम्हाला हा पॅटर्न कळला पाहिजे, कारण हे विवाहाच्या विरुद्ध असलेले दुरात्मे आहेत.
आज परमेश्वर या गोष्टीमधून ह्यासाठीच चालवत आहे, कारण परमेश्वराला तुमच्या जीवनाचं वातावरण बदलायचं आहे, बदललेलं आहे. म्हणून तुम्हाला परमेश्वराला ती शिस्त, ती आज्ञा, तर तुमचं आज्ञा पालन परमेश्वराला बघायचं आहे. तुम्हाला किती झालेला सीझन एन्जॉय करायचा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्हाला पॅटर्न ओळखायचा आहे. परमेश्वराचा पॅटर्न वेगळा आहे, सैतानाचा पॅटर्न देखील वेगळा आहे. आपला पॅटर्न ओळखा, आपल्या आजूबाजूचा परिसर बघा. आमेन. हालेलुया. हालेलुया. आम्ही या ब्लेस्ड. एक उदाहरण सांगू इच्छितो. येशू ख्रिस्ताने जी एक शमरोनी स्त्री होती, शमरोनी स्त्रीच्या एका मुलीला, शमरोनातल्या एका मुलीला, त्या स्त्रीच्या मुलीला भूत लागलं होतं. आणि या स्त्रीच्या मुलीला भूत लागलं होतं, ही प्रार्थना विनंती घेऊन ती येशू ख्रिस्ताकडे जेव्हा गेली, तेव्हा येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं की माझ्या मुलाची भाकर मी कुत्र्यांना टाकू काय? कनानी स्त्री. जेव्हा ही एक विधर्मी व्यक्ती येशूकडे आलेली आहे, येशू ख्रिस्ताचं उत्तर काय आहे की माझ्या मुलांची भाकर मी कुत्र्यांना देऊ काय? येशू ख्रिस्ताने तो पॅटर्न ओळखलेला आहे. पॅटर्न इकडे तो तिचा भर लोकांमध्ये इन्सल्ट करत आहे. खूप ॲरोगंटली परमेश्वराच्या पुत्राने उत्तर दिलेलं आहे, मी माझ्या मुलाची भाकर मी अशा तशी देणार नाहीये. मी माझ्या मुलांबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. माझी लेकरं माझे फेवरेट आहे. मी माझ्या मुलांची भाकर कोणाला यायला त्यांना देणार नाही. आमेन. तुमची भाकर कोणी खाऊ नये. तुमची भाकर आम्ही प्रार्थना करतो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. तुमची भाकर नीट लक्षात घ्या कुठे चालली. येशू ख्रिस्ताने तिला मना केलं, पण एक ती विश्वासणारी बाई, तिने सगळ्यांसमोर उलट उत्तर नाही दिलं. तिने विनंती केली की परमेश्वरा, टेबलावर जेव्हा घरातला परिवार जेव्हा जेवतात, त्यांच्या मेजावरचं पडलेलं अन्न कोण खातं? She understood the pattern. नीट लक्षात घ्या, विधर्मी आपल्या धर्मीय लोकांपेक्षा जास्त स्मार्ट आहे. त्या लोकांना पॅटर्न लगेच कळतात. काय चाललंय माझ्या घरामध्ये, कुठले बंधन आहेत. त्यांचा पंडित, त्यांचा महाराज कोणी त्यांच्या घरामध्ये येऊन त्यांना सांगितलं असं असं करायचं, ते केल्याशिवाय राहणार नाही. या विधर्मी व्यक्तीने, या स्त्रीने ऐकलं. तिचं उत्तर असं काय आहे की कुत्रे देखील मेजावरचं पडलेलं खातात, कारण तिच्या घरामध्ये कुत्रे होते. ते कुत्रे पाळणारे होते. यू अंडरस्टँड. शी अंडरस्टूड. आणि म्हणून तिला लगेच उत्तर देता आलं आहे. तुमची परिस्थिती बघा, तुमच्या घरामध्ये कोणाचा वावर आहे, तुम्हाला कशामधून बंधनातून मुक्तता हवी आहे. आणि तिचं उत्तर परमेश्वराला आवडलं, कारण तिने लगेच पाहिलं की प्रॉब्लेम कुठे आहे. प्रॉब्लेम कळत नाही आम्हाला उत्तर हवे आहे, पण प्रॉब्लेम आम्हाला समजायचे नाही. म्हणून दर 6 महिन्याने उत्तर मिळतं, पण तुम्ही ते उत्तर 6 महिन्यात गमावता. चोरलं जातं. चोर येतो ते चोरी करण्यासाठी, घात आणि हत्या करण्यासाठी येतो. चोर येतात, दुरात्मे येतात. या अशा भ्रमामध्ये, अंधविश्वासामध्ये राहू नका की सैतान आमचं काही करू शकत नाही. नक्कीच काही करू शकत नाही, पण तो येतो. चोरी करण्यासाठी येतो, घात करण्यासाठी येतो, हत्या करण्यासाठी येतो. पण आम्ही कुठे बसलेलो पाहिजे? गुप्त स्थळी. आमेन. हालेलुया. आणि त्या स्त्रीच्या लहान मुलीला सोडवण्यात आलं. येशू ख्रिस्त म्हणाला, जा, ती बरी झाली आहे. बिकॉज आय लव्ह युअर आन्सर. यू फाउंड माय आन्सर. आणि तू माझं जे मला म्हणायचं होतं, मला जे तुला पटवून द्यायचं होतं, तू अख्ख्या जगासमोर ते कबूल केलं आणि सांगितलंस की मी विश्वास कोणावरती करते? येशू ख्रिस्तावर. आमेन. हालेलुया.
पॅटर्न ओळखा. आपल्या घरातलं अन्न कोण खाते? माझे कुत्रे खातात. आमच्याकडे पण कुत्रे आहेत, पण आमच्या कुत्र्यांना पण देखील शिस्त लागली पाहिजे की आम्ही प्रार्थनेला बसलोय, आम्ही जेवायला बसलोय. त्यांना कळतं या महिलेने तेच पॅटर्न परमेश्वराकडे वापरलेलं आहे. तिच्या त्या विश्वासामुळे तिची मुलगी बरी झालेली आहे. तुमच्या घरामध्ये काय बोलणे चाललेले? सैतान पाहत आहे, सैतान बघतोय, बरोबर बघतोय आणि त्याने तेच पाहिलं. यू रीड दिस केअरफुली, हे तुम्हाला कळेल. होतं नव्हतं सगळं त्याचं गेलेलं. राजा राजा राजाच्या मुलांनी सगळं काय गमावलेलं आहे. राजा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत राहिला, पण राजा मेल्यावरती सगळं गेलेलं आहे. कुठल्या? Amen? Amen? कळत आहे? अंडरस्टँड द पॅटर्न. लेट्स राइज ऑन आवर फीट. आपण पायांवरती उभा राहूयात. हालेलुया जीसस. ग्लोरी टू गॉड. ग्लोरी टू गॉड. Oh Jesus, thank you for this beautiful word. Hallelujah Jesus. Thank you Lord. आमच्या राजांच्या राजा प्रभूच्या प्रभू तुला धन्यवाद देतो की आमचे डोळे उघडलेस. न कळणाऱ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला कळू दिल्यास. आमची क्षमता वाढव. Increase our capacity, O Lord, to understand you better. More love, more power, more capacity, O God. More capacity. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. आपण शांतपणे आपण प्रार्थना करूया. परमेश्वराकडे त्याचा रक्त मागूया, त्याची आज्ञा मागूया, त्याचा अभिषेक मागूया. कारण खूप मोठ्या गोष्टी आणि गहन गोष्टी परमेश्वराने आम्हाला सांगितलेल्या आहेत. खूप साऱ्या गहन गोष्टी परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. परमेश्वर आम्हाला चुकीच्या लोकांपासून आम्हाला दूर कर. चुकीचे लोक आमच्या घरामध्ये येणं बंद कर. आम्हाला कळत नाही कोण कुठल्या दृष्टिकोनाने येतं, कोण काय चोरी करून जातो, कोण कुठली नजर येतं. परमेश्वर आता ही आमच्यातली मूर्खता काढून टाक. आमच्या घरांना परमेश्वर तुझ्या रक्ताने भर. आमच्या घरांना तुझ्या रक्ताने भर परमेश्वर. स्वर्गीय पित्या तू ताबा घे. स्वर्गीय पित्या ताबा घे. परमेश्वर तुमच्या मुखांमधून त्याचा सामर्थ्य प्रगट करेल. परमेश्वर तुमच्या मुखांमधून त्याचा सामर्थ्य प्रगट करेल. हालेलुया जीसस. आज जेव्हा तुम्ही आपल्या घरी जाता, हालेलुया जीसस, प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये जा. परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा विजय, परमेश्वराच्या नावाचा रक्त आपल्या प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यावरती आज तुम्ही शिकवा. तुम्हाला हे अननेसेसरी किंवा युजलेस असं वचन मिळालेलं नाही. आज वचन खूप गंभीरतेचं वचन आहे. कारण परमेश्वर त्याच्या मुलांची सुटका करू इच्छितो. तुम्ही विनाकारण आजारी पडत नाही आहात. विनाकारण तुमच्या घरांमध्ये भांडण नाही. त्याला कारण आहे. त्याला कारण आहे. तुमच्या शरीरात पवित्र आत्म्याचे मंदिर जे आहे, त्या शरीराला त्रास दिला जात आहे ते परमेश्वराचे आहे. परमेश्वराला ते नको आहे. परमेश्वराला ते नको आहे. म्हणूनच परमेश्वराने आज दिलेलं वचन आहे. आपला पॅटर्न ओळखा. कुठला पॅटर्न आमच्या शरीरांना लागला, कुठला पॅटर्न आमच्या मनांना लागला, कुठला पॅटर्न आमच्या आत्म्यांना लागला, कुठला पॅटर्न आमच्या जीवनांना लागला, कुठला पॅटर्न आमच्या कुटुंबांना लागला, कुठला पॅटर्न आमच्या पिढीला लागला. आम्ही दैवाच्या पॅटर्न मध्ये आहोत, आम्ही सैतानाच्या पॅटर्न मध्ये आहोत. परीक्षण करा, परीक्षण करा. कारण प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ते वर्तमान आहे, ते भविष्य नाही आहे.
I am healed, already healed, then why I have problems? I break this pattern of sickness in Jesus' name. हा सैतानी पॅटर्न येशूच्या नावामध्ये माझ्या शरीरामधून तोडत आहे. आणि येशू ख्रिस्ताचा जो पॅटर्न आहे की प्रभू येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेला आहे, हा पॅटर्न मी माझ्या जीवात माझ्या शरीरामध्ये स्वीकारतो. कन्फेस इट. प्रार्थना करा, हीच प्रार्थना करा, तुमची पॅटर्न बदलण्याची प्रार्थना करा. ओळखा कोण तुम्हाला त्रास देत आहे. ओळखा कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे. ओळखा तुमच्या घरांमध्ये कोण येत आहे. ओळखा तुम्ही कोणाच्या घरामध्ये जात आहात. ओळखा तुमचे नातेवाईक. ओळखा तुमचे मित्र. ओळखा तुमचा व्यवसाय. ओळखा तुमच्या सवयी. ओळखा तुमची झोप. ओळखा तुमचं मनन. तुम्ही कुठल्या गोष्टींवरती मनन करत आहात. व्हॉट आर यू मेडिटेटिंग ऑन. आपण आपल्या मेसाकडे जात असताना आपण परीक्षण करूया. आपलं पॅटर्न आपण बघूया. आपले वैरी आपण ओळखूया. हवेवरती मुक्केबाजी करायची नाही. डोंट जस्ट फाइट इन द एअर. डोंट जस्ट फाइट. फाइट अ गुड फाइट. फाइट अ गुड फाइट इन द नेम ऑफ जीसस. परदेशीयांना विनंती करतो की प्रत्येकासाठी प्रार्थना करा. या मेसासाठी प्रार्थना करा. प्रत्येकाने योग्य परीक्षण करावं. योग्य आत्मे त्यांनी ओळखावे. आपल्या जीवनाला लागलेले पॅटर्न्स त्यांनी पाहावे. या प्रत्येकासाठी प्रार्थना करावी. या मेसासाठी प्रार्थना करावी. धन्यवाद 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 धन्यवाद. ते आकाश आणि पृथ्वी मान करणारे आमच्या प्रभू तुला उंचवितो, तुला गौरवितो. सगळा मान सन्मान तुला देतो माझ्या राजा, माझ्या हे जगत तुझ्या माझ्या प्रभूजी. वचनाद्वारे संदेशाद्वारे तू आमच्याशी बोललास माझ्या राजा, माझ्या प्रभूजी. आम्हाला शांत दिलंस माझ्या देवा. ते ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्य बळ तू आम्हाला दिलंस माझ्या राजा. ते समजपणाचे आत्म्याशी आमच्याशी बोललास माझ्या देवा. कृपा कर, दया कर माझ्या देवा, माझ्या प्रभूजी. तुला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा माझ्या राजा. प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक संदेश ऐकताना माझा प्रभू परमेश्वर देवा तुझे शांत तू आम्हाला देतो. तुझं ज्ञान आम्हाला देतो. त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद देतो माझ्या देवा. अध्यायाद्वारे संदेशाद्वारे तू आमच्याशी पात्राच्या मुखाने बोलतो. होय माझ्या राजा, माझ्या प्रभूजी. आणि आम्हाला आशीर्वाद माझ्या प्रभूजी. या जगामध्ये आम्ही कसं वापरावं, कसं चालावं, कसं बोलावं ते आम्हाला तू शिकवतोस माझ्या देवा, माझ्या प्रभूजी. ज्यावेळेला आम्ही कुणाला आमच्या घरांमध्ये बोलवतो त्यावेळेला तू आम्हाला तू शांत ठेव. आणि माझ्या बरोबर परमेश्वर देवा कुठल्या गोष्टी सांगाव्यात, कुठल्या गोष्टी दाखवाव्यात